तर आज आपण बघूया की Google माय बिझनेस प्रोफाइल हे काय असतं. Google माय बिझनेस प्रोफाइलद्वारे तुमचा लोकल बिझनेस तुम्ही प्रमोट कसा करू शकता आणि यासाठी कुठलेच चार्जेस तुम्हाला लागत नाहीत. Google माय बिझनेस प्रोफाइल क्रिएट करणं, Google माय बिझनेस मॅनेज करणं हे फ्री आहे. जर तुम्हाला पेड प्रमोशन करायचं असेल तरच तुम्हाला चार्जेस द्यावे लागतील. नॉर्मली ही प्रोफाइल फ्री असते. कोणीही कुठल्याही बिझनेस ओनर अशी प्रोफाइल क्रिएट करू शकतो. त्यासाठी तुम्हाला जायचं आहे Google Chromeवरती आणि इथे टाईप करायचं आहे माय बिझनेस. माय बिझनेस टाईप केल्यानंतर जर तुमच्या त्या ईमेल आय डीने कुठली बिझनेस प्रोफाइल क्रिएट असेल तर ती प्रोफाइल येईल किंवा तुम्ही या लिंकवरती गेट लिस्टेड ऑन गुगल या लिंकवरती जाऊन गेट स्टार्टेडवर क्लिक करू शकता. म्हणजेच एखादा नवीन बिझनेस तुम्ही टाकलाय, त्या बिझनेसची प्रोफाइल तुम्हाला गुगलवरती आणायची आहे. जर त्या बिझनेसचं नाव कोणी गुगलवरती सर्च केलं तर तिथे आपली लिस्टिंग यायला पाहिजे. तर तुम्हाला गुगल प्रोफाइल क्रिएट करावी लागेल. जसं की जस्ट डायल, ऑल अबाउट सिटी किंवा अनेक असे प्लॅटफॉर्म्स आहेत बिझनेस रिलेटेड, ज्याला की आपण लोकल लिस्टिंग म्हणतो, जिथे बिझनेस तुम्ही लिस्ट करू शकता. तर त्याच प्रकारे गुगलची एक टूल आहे किंवा गुगलचं एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही फ्रीली तुमच्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन करू शकता. जेणेकरून गुगलवरती जर तुमच्या बिझनेस रिलेटेड प्रोडक्ट सर्व्हिसेस सर्च केल्या तर तुमची लिस्टिंग सुद्धा त्या 5, 10, 15 बिझनेस लिस्टिंगमध्ये यावी. त्यामुळे हे गुगल बिझनेस प्रोफाइल इम्पॉर्टंट आहे. कारण हे फ्री सर्व्हिस आहे आणि इथून तुम्हाला लीड जनरेशन, इथून तुम्हाला कॉल्स येऊ शकतात, तुमच्या वेबसाईट्सला व्हिजिट येऊ शकतात किंवा तुमच्या प्रोफाईलवरती जे रिव्ह्यूज आहेत, 5 स्टार रिव्ह्यूज, रेटिंग्स हे चेक करण्यासाठी क्लायंट येऊ शकतात. तर तिथे जर रेटिंग आपली चांगली असेल तर आपला बिझनेससुद्धा चांगला होऊ शकतो, आपल्याला इन्क्वायरीसुद्धा वाढू शकतात. त्याचप्रमाणे ॲड्रेस बघायला मिळतो तुम्हाला. म्हणजे तुमच्या कस्टमर्सला जर तुम्ही गुगल बिझनेस प्रोफाइलची लिंक शेअर केली तर तिथे एकाच प्लॅटफॉर्मवरती एकाच ठिकाणी त्यांना तुमच्या बिझनेसचा नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, वेबसाईट, रेटिंग्स, फोटोज, व्हिडिओज ह्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे ही बिझनेस प्रोफाइल अतिशय इम्पॉर्टंट आहे कुठल्याही लोकल बिझनेससाठी. लोकल बिझनेस इन द सेन्स तुम्ही एका लोकॅलिटीमध्ये काम करताय 5 ते 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये किंवा फक्त पुण्यापुरतं काम करताय, फक्त मुंबईपुरतं काम करताय, फक्त एखाद्या पर्टिक्युलर सिटीमध्ये काम करताय 25-30 किलोमीटर रेडियसमध्ये, म्हणजे लोकल बिझनेस झाला. जर तुम्ही अक्रॉस दी स्टेट करत असाल तरीही तुम्हाला याचा फायदाच होणार आहे. तर तुमच्या मल्टिपल फ्रँचायझीज असतील, मल्टिपल ब्रँचेस असतील बिझनेसच्या, तर मल्टिपल प्रोफाइल्स देखील तुम्ही ओपन करू शकता. तर ती स्टार्ट करण्यासाठी इथे तुम्हाला दिलेलं आहे गेट स्टार्टेडवर आपण क्लिक केलं, त्याच्यानंतर बिझनेस नेम इथे दिला. एक्झाम्पल आपण माय डिजिटल कोच असं टाकूया आणि डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग असं टाकूया. ओके, तर या नावाने आपण बिझनेस क्रिएट करतो आणि इथे पुढे सिटी टाकूया. बिझनेस कॅटेगरी काय आपलं? ट्रेनिंग, ट्रेनिंग सेंटर किंवा असं आपण बोलू शकतो की ऑनलाईन क्लासेस. नाही, ट्रेनिंग सेंटरच परफेक्ट ऑप्शन आहे. तर जे काही तुमच्या बिझनेस रिलेटेड कॅटेगरी असेल, मग तुम्ही सलून, इंटेरियर, रिअल इस्टेट, ब्युटी पार्लर किंवा स्कूल, कॉलेजेस, ट्युशन्स असे वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस तुम्ही इथं कॅटेगरी चूज करू शकता. तर आपण ट्रेनिंग सेंटर करतोय, नेक्स्ट करतोय. इथं ते विचारतंय आपल्याला की डू यू वॉन्ट टू ॲड लोकेशन कस्टमर्स कॅन विजिट लाईक अ स्टोर ऑर ऑफिस. कारण आम्ही पर्टिक्युलरली ऑनलाईन कोर्सेस घेतो, तर ऑनलाईन 100% असेल आमचं ऑफिस नाही आहे किंवा आपलं कुठं शॉप नाही आहे किंवा आउटलेट नाही आहे. तुमच्या बिझनेससाठी जर कुठलं शॉप, आउटलेट नसेल, तुम्ही ऑनलाईन ई कॉमर्स बिझनेस करताय, व्हॉट्सअप थ्रू ऑर्डर घेताय किंवा इंस्टाग्राम थ्रू, वेबसाईट थ्रू घेताय, तर तुम्ही पण नो सिलेक्ट करू शकता. जर तुमचं फिजिकल स्टोअर असेल तर तिथे तुम्हाला ॲड्रेस टाकावा लागेल, फुल ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमचा जो पिन असतो, पोस्टल पिन, तो टाकावा लागेल. आता इथे त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे की वेअर डू यू सर्व युअर कस्टमर्स. ओके, तर तिथे आपल्याला टाकायचं आहे आपलं लोकेशन, जसे की पुणे. मी पुण्यापुरतंच
क्लासेस घेतो किंवा मला पुण्यातनं जास्त इन्क्वायरीज येतात, त्यामुळे मी पुणे प्रेफर करतो. जर तुम्हाला जास्त एरिया टाकायचा असेल तर तुम्ही इथं महाराष्ट्र टाकू शकता पूर्ण. ओके, तर आपण महाराष्ट्रच टाकूया. चला प्रेफर करूया महाराष्ट्रातील सगळे लोक आपल्याला बघतायत म्हणून. तर इथं आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे 7775903 717 हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि वेबसाईट ऑप्शनल आहे, असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही तर तुम्ही नेक्स्ट करू शकता. जर वेबसाईट बनवायची कशी किंवा वेबसाईट जर कोडिंग येत नसेल तुम्हाला आणि वेबसाईट बनवायची बिझनेसची, ती कशी करतात ते पण आपण या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहोत लवकरच, वर्डप्रेसची सिरीज. तर त्या वर्डप्रेस सिरीजमध्ये जी की फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे, तुम्हाला कळेल की वेबसाईट कशी बनवली जाते. इथे आपली वेबसाईट नाही आहे, तर आता आपण नेक्स्ट करतो इथे. ओके, आता इंटर युअर मेलिंग ॲड्रेस टू व्हेरीफाय, म्हणजे तुमचा जो मेलिंग ॲड्रेस आहे, पोस्टल ॲड्रेस आहे, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. ओके, जर नसेल तर व्हेरीफाय लेटरवरती तुम्ही क्लिक करू शकता. आता सध्या मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी सांगतोय की प्रोफाईलमध्ये काय किंवा प्रोफाईल कशी क्रिएट करायची, त्यामुळे मी इथे काही इन्फॉर्मेशन फिलअप करत बसत नाही. ऑलरेडी माझी प्रोफाईल क्रिएट झालेली आहे, त्यामुळे व्हेरीफाय लेटरवरती मी क्लिक करतो. आता इथे ते आपल्याला टायमिंग विचारतं, संडे कधी चालू आहे, मग तुम्ही ओपनिंग टाईम क्लोजिंग टाईम टाकू शकता, किंवा माझं सकाळी 9 वाजता ओपन होतं आणि संध्याकाळी 10 वाजता क्लोज होतं. ओके, 24 आवर्स पण असू शकतं कधी कधी वॉच. ओके, 12 आवर्स आहे, तसं आपण टाकू शकतो. संडेला सुट्टी बाकीच्या दिवशी आणि सेव्ह करू शकतो. किंवा हे ऑफ करून तुम्ही स्किप पण करू शकता, की तुम्हाला टायमिंग टाकायचं नाही 24 आवर्स ओपन. शॉर्ट डिस्क्रिप्शन टाकायचं की वी प्रोव्हाइड दिस क्लासेस ऑर ट्रेनिंग, असं तुम्ही शॉर्ट डिस्क्रिप्शन टाकू शकता ChatGPTच्या हेल्पनी. किंवा जर तुमच्याकडे ऑलरेडी लिहिलेलं असेल तुमच्या बिझनेसबद्दल, किंवा तुम्ही 4 ओळी लिहू शकता, जास्ती नाही, तर 750 वर्डची लिमिट आहे, लेटर्सची लिमिट आहे, तर तुम्ही इथे टाकू शकता. आता मी स्किप करतोय, तुम्ही नेक्स्ट 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 करत जाऊ शकता. आता तुम्हाला इथं ते विचारतं की तुमचा स्टोर फ्रंटचा फोटो द्या, म्हणजे तुमचं स्टोर कसं दिसतं समोरून, तुमचा बोर्ड आहे का तिथे लावलेला, हे त्यांना व्हेरीफाय करायचं, किंवा जस्ट कस्टमर्सला समजावं की हे दुकान असं दिसतं. त्यासाठी इथे त्यांनी तुमचा स्टोर फ्रंट फोटो म्हणजे बोर्डचा फोटो विचारलेला आहे. जसं की खाली त्यांनी डिस्क्रिप्शन पण लिहिलेलं आहे की शेअरिंग अ रिसेंट फोटो ऑफ युअर बिझनेस एक्सटेरियर हेल्प्स कस्टमर आयडेंटिफाय यू इन द रिअल वर्ल्ड. म्हणजे आजूबाजूला कुठे तुम्ही पत्त्याच्या त्या ॲड्रेसच्या पोहोचलाय, कस्टमर पोहोचलाय, पण त्यांना तुमचं स्टोअर आयडेंटिफाय होत नाही, तर स्टोअर आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्ही स्टोअर फ्रंटचे फोटोज टाकू शकता. युअर फोटोज मे अपीयर ऑन सर्च मॅप्स ऑर द गुगल सर्व्हिसेस. लोकेशन मेटाडाटा फ्रॉम युअर फोटोज मे यूज टू अपडेट बिझनेस लोकेशन ऑन मॅप्स. म्हणजे मॅप्ससाठी किंवा दुसऱ्या गुगलच्या टूल्ससाठी सर्चसाठी हे यूज करू शकता. मग टाकून तुम्ही नेक्स्ट करू शकता. व्हिडिओज पण अपलोड करू शकता ऑब्विसली. इथे मी स्किप करतोय हे. आता इथे एक गुगलनी नवीन स्कीम आणलेली आहे, जर तुम्ही 20,000 रुपये स्पेंड केले तर 20,000 रुपये गुगल त्यांच्या खिशातनं तुम्हाला देतात. हे पेड ॲडचं आहे. पेड ॲडचं आपण याच्यामध्ये बघत नाही आहेत आजच्या लेक्चरमध्ये. पेड ॲडचं वेगळे सेशन्स आहेत, वेगळे लेक्चर्स आहेत. हे फक्त गुगलनी ऑफर दिलेली आहे, 20,000 रुपीज क्रेडिट देत आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्या खिशातून 20,000 रुपये खर्च केले तर गुगल त्यांच्या स्वतःच्या खिशातून अजून 20,000 रुपये टाकून देईल तुमच्या अकाउंटमध्ये. त्यासाठी तुम्हाला 40 दिवसामध्ये 20,000 रुपये स्पेंड करावे लागतील. तर ती पेड ॲडच्या सिरीजमध्ये आपण घेणार आहे. क्लेम युअर क्रेडिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये 20,000ची कुपन कोड अप्लाय होईल, आणि ज्यावेळेस तुम्ही 20,000 स्वतःहून खर्च कराल त्याच वेळेस तुमचे ते 20,000 गुगल तुम्हाला पे करणार आहे. त्यामुळे सध्या तरी हे आपण स्किप करतोय. आता इथं बिझनेस रजिस्टर झाल्यानंतर कसं दिसतं मी तुम्हाला शो करतो. आता इथं सांगतं की युअर एडिट्स विल बी विजिबल वन्स यू आर व्हेरीफाईड. तरी कंटिन्यू करायचं. आता हे आपल्या प्रोफाईलवरती घेऊन जाईल. ओके, तर ही प्रोफाईल इथं दाखवते की माय डिजिटल कोच डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग पुणे, आणि इथे दिलेलं आहे. फक्त इथं आपली प्रोफाईल व्हेरीफाय झालेली नाही आहे. आता प्रोफाईल व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. गेट व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे, नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता मी छोटासा इथं ॲड्रेस टाकतो. नेक्स्ट केलं तर त्यांनी व्हेरिफिकेशनचे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत.
सिलेक्ट अ वे टू गेट व्हेरीफाईड. एकतर तुम्ही बिझनेस व्हिडिओ काढू शकता, म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे काही स्टोअर्स आहेत तुमच्या बिझनेसच्या, म्हणजे तुमचं दुकान असू द्या, ऑफिस असू द्या किंवा अजून काय आउटलेट असू द्या, त्याच्या आजूबाजूचा तुम्हाला एक सराउंडिंग व्हिडिओ घ्यायचा आहे. तुमच्या दुकानाचा बोर्ड त्याच्यामध्ये येऊ द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या दुकानात जे इक्विपमेंट्स तुम्ही यूज करता किंवा तुम्ही पीसी, कम्प्युटर किंवा इन्व्हेंटरी तुमच्या दुकानामध्ये आहे, वस्तू विकत असाल तर वस्तूंचा जो स्टॉक आहे तुमच्या दुकानामध्ये ते तुम्हाला शो करायचं आहे. त्या व्यतिरिक्त व्हिजिटिंग कार्ड, तुमचं इनवॉइस, एक जनरल ओव्हरव्ह्यू त्यांना द्यायचा की आम्ही असं असं काम करतो आणि आमचे हे प्लेस आहे, इथून आम्ही सगळीकडून क्लायंटला, कस्टमर्सला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो किंवा प्रोडक्ट्स विकतो. त्याच्यानंतर तुम्ही ते व्हिडिओ अपलोड करून नेक्स्ट करू शकता. आता इथे व्हिडिओ अपलोड करायची पद्धत इथे तुम्हाला दिसत असेल. स्टार्ट रेकॉर्डिंग करून त्याच लोकेशनला तुम्ही जायचंय, त्याच लोकेशनवर, म्हणजे इथे लोकेशन तुमचं ऑन पाहिजे. जसं की इथे सेटिंग असते लोकेशनची, तर ती लोकेशन सेटिंग ऑन पाहिजे, तुम्ही त्याच लोकेशनला पाहिजे आणि मोबाईलद्वारे सुद्धा तुम्ही करू शकता. फक्त पीसी किंवा लॅपटॉपची गरज नाही, तर मोबाईलमधून तुम्ही ईमेल लॉग इन करून ते करू शकता. रेकॉर्डिंग करून अपलोड करायचं. हा झाला एक ऑप्शन. तर चेंज ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं तिथं मोर ऑप्शन्समध्ये गेट व्हेरीफाईड बाय ईमेल, गेट व्हेरीफाय बाय SMS असा पण ऑप्शन येतो किंवा पोस्ट कार्डचा एक ऑप्शन येतो. सध्या आपल्याला त्यांनी एकच ऑप्शन दिलेलं आहे. आता डिपेंड करतं बिझनेस कॅटेगरी वाईज गुगल तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स देतं. आपली कॅटेगरी आपण ट्रेनिंग सिलेक्ट केलेली आहे. जर तुमची क्लोथिंग असेल, सलून असेल किंवा अजून कुठला रिलेटिव्ह बिझनेस असेल तर तशी ती कॅटेगरी तुम्हाला गुगल शो करतं. मग 4-5 ऑप्शन्स आहेत. बिझनेस व्हिडिओ, ईमेल, SMS किंवा तुम्हाला ते लाईव्ह व्हिडिओ कॉलचा पण ऑप्शन देतात. कधी कधी त्यांचे एजंट्स समोर असतात, ते म्हणतात की आम्हाला बोर्ड दाखवा, इक्विपमेंट्स दाखवा, स्टॉक दाखवा. त्याच्यानंतर ते व्हेरीफाय करतात आणि 7 ते 8 दिवस त्यांचा रिप्लाय यायला लागतो, तुमची बिझनेस व्हेरीफाय लागतो. आता एक्झाम्पलसाठी माझी जी ऑलरेडी प्रोफाईल बनलेली आहे किंवा माझा दुसरा जो बिझनेस आहे त्याची प्रोफाईल मी तुम्हाला शो करतो. डिजिटल ड्रीम मीडिया नावाने माझी प्रोफाईल आहे. तर प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला अशी प्रोफाईल दिसते, जिथे तुमचे फोटोज, ऑफिसचे फोटोज, रिव्ह्यूज, वेबसाईट, ॲड्रेस, कुठे डायरेक्शन तुम्ही इथून डायरेक्ट घेऊ शकता. सेव्ह करू शकता हे लोकेशन, कोणाला शेअर करायचं असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये, किंवा शेअर करू शकता इन्स्टंटली. सेव्ह म्हणजे तुम्हाला जर हे सेव्ह करून ठेवायचं असेल, तुम्ही जाणार असाल, विजिट करणार असाल तर तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता तुमच्या मॅप्समध्ये. कॉल करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त सर्व्हिसेस काय प्रोव्हाइड करतात, त्यांच्या सोशल लिंक्स काय आहेत त्या पण इथं तुम्ही बघू शकता. लिंक्डइन, इन्स्टा, फेसबुक हे पण कालांतराने तुम्हाला लिंक करता येतं तुमच्या बिझनेस प्रोफाईल सोबत. आणि लोक सगळ्यात पहिलं काय बघतात, क्लायंट्स किंवा तुमचे कस्टमर्स येणारे रिव्ह्यू बघतात, की तुम्हाला रिव्ह्यू कसा दिलेला आहे, कोणी दिलेला आहे, चांगला आहे का काय. सगळे बघतात खराब रिव्ह्यूज आहेत का, कस्टमरला सर्व्हिस कशी दिलेली आहे, कस्टमरने काय लिहिलेलं आहे, सगळं दिसतं. तर त्याच्यामुळे ही प्रोफाईल इम्पॉर्टंट आहे, गुगल बिझनेस प्रोफाईल. जर इथपर्यंत तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा तुमच्या बिझनेसची प्रोफाईल आमच्याकडून तुम्हाला क्रिएट करून घ्यायची असेल, एक नॉर्मल चार्ज आम्ही घेतो आणि तुम्हाला ही प्रोफाईल क्रिएट करून देतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग जॉईन करायचं आहे तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग सुद्धा आमच्याकडे जॉईन करू शकता. बेसिक ते ॲडव्हान्स आपण सगळे कोर्स या ठिकाणी घेतो. माय डिजिटल कोच आपलं प्लॅटफॉर्मचं नाव आहे. धन्यवाद.